नमस्कार मंडळी, रामराम कोल्हापूरकरांचा नमस्कार. मी आहे महेश बागडी आणि तुम्ही बघत आहे महेश बागडी युट्यूब चॅनल. आपण निघालो एकादशी निमित्त हासुरतुमालामध्ये कीर्तनाचा कार्यक्रम आणि कार्यक्रमासाठी आलेले हबप गुरुवर्य श्री विष्णुपंत सुतार गुरुजी यांची विद्यार्थिनी हबप युवा कीर्तनकार राजनंदिनीताई लोहार. वय वर्षे 19 असलेल्या माऊलीने कीर्तन करून हासुरतुमाला गावाला शोभा आणली. कीर्तनाचा कार्यक्रम इतका भारी झाला की महिला वर्गांच्या आणि पुरुष वर्गांच्या पायाला मुंग्या आल्या तरी त्या कीर्तनामध्ये तल्लीन झाले होते सगळी. खरोखर राजनंदिनीताई लोहार यांचे खरोखर आभार आणि त्यांची गुरुवर्य आणि त्यांचे आई वडील आणि भाऊ यांचे खरोखर आभार. एवढ्या लहान वयामध्ये ज्ञान साधना करायची म्हटल्यावर कठीणच जाते, ते खरं ताईंनी करून दाखवलं. चला तर आपण कीर्तनाचा आनंद घेऊया.
पतित कीर्तिवान अवतार तुम्हा धराया काढला उद्धराया जना जड जीवा वाढावया सुखा भक्ती भाव धर्म वाढावया सुखा भक्ती भाव धर्म कुळाचारी नाम विठोबाचे अवतार तुम्हा धराया काढला उद्धराया जना जड जीवा एकादशी सगळ्यांची प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग बघा कोण आहे. आकाशाच्या बाबुंनाखाली धरतीच्या आसनावरती बसून कायाकुट दगडाचे टाळ वाजवून ज्यांनी तुम्हा मला जाग केले असे म्हणजे कोण आहे. जगद्गुरु जगद्मान्य संत श्रेष्ठ महान भक्त असणारे संत तुकाराम महाराज आहेत. आता जाग करतात म्हणजे झोपेतून करतात का? झोपलाय का तुम्ही? कशातून जाग करतात? झोपेतून नाही. झोपेतून करायचं मला आपल्याला करता येत, पण झोपेचं सोंग घेतलं त्याला करता येते का जाग? त्याला जाग करता येत. तशीच काही अवस्था
अवस्था आपली झाली की आपण निद्रिस्त आहोत, आपण झोपलोय, पण कशामध्ये? अज्ञानाच्या निद्रेमध्ये आपण झोपलोय की आपल्याला देव कळत नाही, आपल्याला धर्म कळत नाही, आपल्याला संस्कृती कळत नाही. आपण काय करतोय? आपण फक्त देवे दिला देह कशासाठी? आपलं कसं आहे? देवे दिला देह भोजना तेवढं झालं की आपलं नाही. आम्हाला जागं व्हायचंय आणि जागं होऊन काय करायचंय? आम्हाला उठायचंय आणि त्या भगवंताची काय करायचंय? भक्ती करायची, त्या भगवंताला प्राप्त करायचंय. आणि असं सांगणारे आम्हाला पण संत असणारे तुकाराम महाराज आहेत. ते तुकोबरा या अभंगामध्ये काय सांगताय तर संतांचं महत्व सांगतायत की संत आपल्या आयुष्यामध्ये कसे आहेत, संत आपल्या आयुष्यामध्ये का आहे, संत का अवतार घेतात याचं सुंदरसं वर्णन तुकोबरा या अभंगामध्ये करतात. सेवेला सुरुवात करण्याच्या आधी तुम्हा सर्वांचे मी प्रथमतः नमस्कार करते. सुंदर असं गाव आहे, सुंदर असं मंदिर आहे, सुंदर अशा भगवंताच्या मूर्त्या आहे, सुंदर असा भगवंत आहे. सर्वांचे मी प्रथमतः नमस्कार करते. मृदुंगाचार्य असतील, हार्मोनियम सत्य असेल, सर्वांचे मी नमस्कार करते. विनिकरी बाबा असतील, माझ्यासोबत आलेले माझे आई वडील, माझा भाऊ असेल, माझ्या गुरुवर्य श्री हरिभक्तपरायण गुरुवर्य विष्णुपंत सुतार गुरुजी दोनवडे यांच्या चरणी नमस्कार करते. त्यानंतर चौकार बाबा आहेत, सर्वांचे नमस्कार करते. आणि त्याचबरोबर आपलं हे कीर्तनाचं हे आपल्याला मोबाईल वरती दिसणार आहे, युट्यूब वरती ते असणारे चॅनेल महेश बागडी दादा आहेत. त्यांनी सुंदर असं आपलं हे कीर्तन एडिट करून काय करणार युट्यूब वरती सोडणार आहे, त्यांच्या चरणी नमस्कार करते. आणि सेवेला सुरुवात करण्याच्या आधी सकल संत मायबाप पंढरीश परमात्मा पांडुरंग रायाच्या चरणी नमस्कार करते. सेवेला सुरुवात करते.
ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रहाला धरो वागधारो चराचरी रायगडी मंदिरी बसे माझा राया चरणी अर्पितो जन्मगीताया जगदीश्वराशी जोडली जन्मजाची ख्याती प्रथम वंदितो तुम्हासी श्री शिवछत्रपती मस्तक हे पाया तुम्ही संतमाय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवन अवतार तुम्हा धराया करण उद्धराया जन जळ जीवा रामकृष्ण इकडे नमस्कार असाच करतात ना बघा अभंगामध्ये तुकोबराय काय सांगतायत तर संतांचं महत्व सांगतायत संतांचं वर्णन करतात संत आमच्या आयुष्यामध्ये कशा प्रकारे आहेत तुम्ही संत माय बाप कृपा वंत कोण आहे आमचे मायबाप आहेत ते अखंडपणे बघा जे आमची आई आहे की आमच्या जन्मल्यापासून तिच्या मरेपर्यंत जी फक्त आपल्या लेकराची काळजी करते तिला काय म्हणतात माय म्हणतात आई म्हणतात बघा आता जर बघायला गेलं तर आईच शब्द काहीतरी गेलाय काय आला आता मम्मी आलाय पण सांगू तुम्हाला आई म्हणजे काय आहे आत्मा आणि ईश्वराचं मिलन म्हणजे कोण आहे आई आहे आणि मम्मी म्हणजे काय आहे म्हणे काय आहे मम्मी म्हणजे काय आहे तर बघा आपल्यापासून एक दूर एक देश आहे इजिप्त नावाचा आणि त्या देशामध्ये काय होते तर त्या देशामध्ये जे मेलेलं प्रेत आहे त्या प्रेताला एका पेटीमध्ये बंद केलं जातं आणि वर्षानुवर्ष ते तसंच ठेवलं जातं आणि त्या प्रेताला त्या पेटीला काय म्हणलं जातं काय म्हणतात मम्मी म्हणतात मग विचार करा आमची भारतीय संस्कृती इतकी सुंदर आहे की आत्मा आणि ईश्वराचं ज्या ठिकाणी मिलन होतं त्या ठिकाणी आम्ही आईला संबोधतो आणि ती संस्कृती सोडून आम्ही आमच्या आईला काय म्हणतोय मग विचार करा बोलवत असताना आम्ही म्हणतोय की आई इकडे ये त्या ठिकाणी आम्ही शब्द काय वापरतोय मम्मी मम्मी म्हणजे काय आहे मेलेलं मड आहे मग आम्ही आमच्या आईला काय म्हणतोय मड आम्हाला हेच बदलायचं आहे आम्ही म्हणतोय डिजिटल युगामध्ये चालू पण चालत असताना आम्हाला विचार करायचा की आम्ही जात असताना कोणत्या दिशेला जातोय आमची इतकी भारतीय संस्कृती इतकी सुंदर आहे पण त्या संस्कृतीला आम्ही काय करतोय विसरत चाललोय दुसरी संस्कृती आम्ही काय करतोय अंगीकारतोय पण आम्हाला तसं करायचं नाहीये सुरुवातीला सांगितलं तुकोबराय प्रत्येक संत आम्हाला काय करतात आम्हाला झोपेतून जागा करतात ती झोप म्हणजे काय आहे आमच्या संस्कृतीचा पडलेला विसर म्हणजे आमची झोप आहे त्या झोपेतून आम्हाला काय व्हायचंय जागं व्हायचंय आता मला सांगा आत्ता कीर्तन चालू झालेलं आहे कीर्तन किती वेळा असतं 4 तास 4 तास म्हणल्यावर कसं लगेच 2 तास म्हणते आणि विचारलं काही किती वेळ आहे 2 तास आता वाजले किती 10ला 10 मिनिटं हा म्हणजे बरोबर इथून 2 तास मोजा किती होणार किती हा 12 पर्यंत आपल्याला कीर्तन करायचं आहे बघा कीर्तनाला आल्यानंतर काय करावं फक्त कीर्तनकाराकडे बघावं का काय करावं तर कीर्तन परंपरा सुंदर प्रकारे सांगितलेली आहे कीर्तन परंपरा ही अशीच काहीतरी मनोरंजन करायची म्हणून केलेली नाहीये कीर्तनासाठी आल्यानंतर फक्त आम्हाला हसायलाच मिळावं ही अपेक्षा धरू नये तर कीर्तन परंपरा कशासाठी आहे कीर्तन चांग
बघा संत सुंदर असं प्रमाण देतात. कीर्तन चांग होय अंग हरी रूप. आम्हाला कीर्तनाला आल्यानंतर फक्त जोकच ऐकायला मिळावं ही अपेक्षा धरायची नाहीये, तर कीर्तनाला आल्यानंतर आम्हाला काय करायचंय तर त्या देवाशी एकरूप व्हायचंय. कीर्तन परंपरा खूप सुंदर आणि श्रेष्ठ परंपरा आहे की ज्या परंपरेतून आम्हाला त्या देवाशी एकरूप होता येतं. बघा सदा नाम घोष काय करायचंय आम्हाला, लावून मृदंग श्रुती टाळ घोष आणि सेवू ब्रह्मरस आवडीने. आम्हाला ब्रह्मरस घ्यायचा आहे, त्यामध्ये पक्वाजाचा नाद आहे, त्यामध्ये टाळाचा नाद आहे. की जो टाळ आहे, टाळ म्हणजे काय आहे, जरी टाळाला घालवतो अहंकाराला घालवतो तो म्हणजे काय आहे टाळ आहे. आणि मृदंग म्हणजे काय आहे, जो मृत असून देखील त्या देवाच्या भजनामध्ये दंग आहे त्याला काय म्हणावं मृदंग. जो मृत आहे ज्याच्यामध्ये जीवन आहे तो सुद्धा त्या भगवंताचं भजन करतोय. पण आम्हाला 100 वेळा सांगावं लागतं काय, टाळी वाजवा, टाळी वाजवा. मला त्या देवाशी एकरूप व्हायचं असेल, फक्त कीर्तनाला आलं म्हणजे एकरूप होईल का? झोपलाय का तुम्ही? होणार आहे का? होणार नाहीये. तर कीर्तनामध्ये आल्यानंतर बसल्यानंतर काय करायचंय आम्हाला, हाताने काय करायचे टाळी वाजवायचे, मुखानं काय करायचंय त्या भगवंताचं नामस्मरण करायचंय. ज्या ज्या वेळेस टाळ वाजतील, ज्या ज्या वेळेस पकवाज वाजेल त्यावेळेस सगळ्यांनी काय वाजवायचं, हातानं टाळी वाजवायची नाही, बोलत राहावं. काय करायचंय टाळी वाजवायची आहे. की बघा मगाशी प्रवचन झाल्यानंतर कोणीतरी बघा इथं बोललं की आम्ही जिम्मा खेळावं की भजन करावं. कोणतरी गौराई बोलली आपलं मला. पण मी सांगते तुम्हाला की आम्हाला जिम्मा सुद्धा खेळायचा आणि आम्हाला भजन सुद्धा करायचं आहे. आता मला सांगा तुम्ही जिम्मा खेळत असताना का पारोबाची गाणी म्हणताय का? म्हणताय का कोण? आपण देवाचीच गाणी म्हणतो, त्यात पण गौराईचं असतं, गणपतीचं असतं. मग आम्हाला ज्यावेळेस सण आहे, सण किती दिवस असतो, एक 9 दिवस 5 दिवस सण असतो, तेवढंच आम्हाला जिम्मा खेळायचा आहे. त्याच्या व्यतिरिक्त त्याच्यानंतर कोण जिम्मा खेळतं का? खेळतं का? राहिलेले जे दिवस आहेत त्यामध्ये आम्हाला काय करायचं आहे, भजन करायचंय. त्यामध्ये आम्हाला कीर्तन ऐकायचंय, कीर्तन करायचंय. आम्हाला देवाला प्राप्त करत असताना भक्त प्रल्हाद सांगतात 9 पायऱ्या. काय करायचंय, देवाच्या नामाचं श्रवण करायचंय, स्मरण करायचंय, चिंतन करायचंय, भजन करायचंय. आणि त्या भक्तीतून आम्हाला काय करायचंय, त्या भगवंताला प्राप्त करायचंय. मग इथं आल्यानंतर आम्हाला कीर्तनाला बसल्यानंतर फक्त काय करायचंय, आम्हाला दुसरं काय करायचं नाहीये. तर आम्हाला काय करायचंय, तर आम्हाला फक्त टाळी वाजवायची आणि देवाचं नाम मुखामध्ये घ्यायचंय. एवढं जरी केलं तर काय होतं,
नाहीये. आणि हाच उपदेश करणारे आमचे संत आहेत. कारण बघा, मगाशी सांगितलं भगवंताला भेटायचं आहे, त्यासाठी आम्हाला कोणाला शरण गेलं पाहिजे? संतांना शरण गेलं पाहिजे. कारण ज्ञानोबा सुंदर असं प्रमाण देतात, काय? संतांची संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे. आम्हाला या रस्त्याने गेल्यानंतर, संतांच्या संगतीतून गेल्यानंतर आम्हाला काय प्राप्त होणार आहे? तो भगवंत नक्कीच प्राप्त होणार आहे. कारण पण पंगत चुकली तरी पण चालते, पण संगत चुकवून चालत. पण आमचं उलट आहे. आम्ही गणपतीचा एकही गावातला गणपती सोडत पूजेचं जेवण असतं ना इकडं गावात, जिकडं जिकडं पूजा आहे तिकडं आम्ही महिला मंडळाचा ग्रुप करून जातो सगळा. पण कीर्तन म्हटल्यानंतर जरा चल ग, जरा कीर्तन आहे चांगलं असतं, कीर्तन भजन प्रवचन चांगलं असतं. नाही, आमच्या मालिका चुकलं तर अवघड होणार. पण नाही, आम्हाला यातून जाग व्हायचंय, आम्हाला उठायचंय. आणि उठायचंय जो संतांनी आम्हाला मार्ग दावलाय त्या मार्गावरती आम्हाला चालायचंय. की जे संत, ज्या संतांनी आम्हाला उपदेश केलाय ते संत आमच्या आयुष्यामध्ये आमची आई आणि बाप होण्याचं काम करतायत. की आई आम्हाला काय करते? आम्हाला लहानपणापासून काय करते? आम्हाला वाढवते, आमची काय करते? काळजी करते. जी आई बघा, सुंदर असं प्रमाण आहे संतांचं. स्वर्गवास मातेची आजी, मातेची आजी, मातेची आजी, मातेची आजी. आई माझी मायेचा सागर. आई कशी असते? अखंड असा मायेचा सागर म्हणजे आपली आई असते. तसे संत आहेत ते अखंड असा मायेचा आमच्यावरती सागर करतात, आमच्यावरती अखंडपणे काय करतात? प्रेम करतात. आमचे नामदेव राय असतील, आमचे ज्ञानोबा राय असतील, अखंडपणे त्यांनी काय केले? तर अखंडपणे प्रेम आणि प्रेमच दिले. भक्ती प्रेमाने ज्ञान नको देवा. कारण भक्ती करत असताना त्या भगवंताची, त्या भगवंताला काय महत्वाचं? तुमचं ज्ञान महत्वाचं नाहीये, तर महत्वाचं काय आहे? तर तुमच्या अंतःकरणामध्ये असणारं प्रेम महत्वाचं आहे. तुमच्याकडे किती ज्ञान आहे, तुमच्या किती ओव्या पाठ झालेल्या, तुमचे ज्ञानेश्वरी पाठ आहे हे भगवंत बघत नाहीये. पण तुम्ही ज्ञानेश्वरीची एक एक ओवी म्हणत असताना त्या ओवीमध्ये किती तुम्ही जीव लावून म्हणताय, किती मनापासून म्हणताय हे भगवंत बघतोय. म्हणून बघा, तोच मायेचा सागर असणारे कोण आहे? तर संत आहेत. की आपली माय आहे, आपले बाप कसा असतो आपल्या आयुष्यामध्ये? की जो कधीही दाखवत नाही पण अखंडपणे सर्वात जास्त प्रेम करतो तो म्हणजे कोण आहे? बाप आहे. तो
फक्त फरक एवढाच आहे की आईला दाखवता येतं, बापाला दाखवता येत नाही, पण दोघांचं प्रेम सुद्धा तेवढंच आहे. बाप आम्ही म्हणतो की बाप्पा आम्हाला काय वाटतं, बाबा आमच्यावरती रागवतो, बाबा आमच्यावरती काय करतो, चिडतो, पण बघा ते कशासाठी असतं, आपल्या भल्यासाठीच असतं. तसेच असणारे संत कधी कधी आम्हाला चिडून सुद्धा सांगतात की आमचे संत तुकोबरा आहेत की बघा तुकोबरायांनी सांगितलं प्रत्येकाला भजन करा, भजन करा, पण कोणी ऐकलं नाही. त्यावेळेस सुद्धा तुकोबरा रागाने म्हणतात, काय म्हणतात, मारी तसे बोंब कोणी की किंवा धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेचे आम्हा करणे काम हे सांगणारे सुद्धा संत आहेत की कडक शब्द सुद्धा सांगणारे संत आहेत. म्हणजे कोण आहेत तर बाप आहेत. की बघा एक सुंदर अशी कविता आहे बापावरती की बाप आमच्या आयुष्यामध्ये कसं आहे. स्वर्गवाद सगळ्यांनी लक्ष द्यायचंय. बाप स्वाभिमानी बाळा बाप कणखर कणा बाप स्वाभिमानी बाळा बाप कणखर कणा त्याच्या घामाच्या थेंबाना हिरा मोत्याचा रुबाब आई घराचा तो पाया बाबा घराचा तो पाया आई कळस त्यावर जेव्हा खचतो ना पाया तेव्हा कोसळते घर उलाढाली करतो हा बाप फक्त घरासाठी उलाढाली करतो हा बाप फक्त घरासाठी शिव्या शापया जगाचे बाप घेतो सारे माथी बाप साठवितो श्रो फक्त एका क्षणासाठी बाप साठवितो श्रो फक्त एका क्षणासाठी जन्मभराचे रडतो लेक जाताना सासरी जन्मभराचे रडतो लेक जाताना सासरी. बघा कविता सांगण्याचं फक्त एकच कारण आहे तो बाप आम्हाला आयुष्यामध्ये कधीच कळत नाही. जो बाप आम्हाला दाखवून कधीच रडत नाही तर तो बाप ज्यावेळेस एकटा असतो त्यावेळेस तो त्याच्या डोळ्यातून अश्रू काढतो. पण तो बापच असतो अखंडपणे आपल्यावरती प्रेम करणारा बापच असतो. आणि तशाच प्रकारे संत आपल्या आयुष्यामध्ये आहेत की आपल्यावरती अखंडपणे प्रेम करतात. ते संत आपल्या आयुष्यामध्ये माया बापाप्रमाणे आहेत. कशासाठी आहेत तर आमचा काय करण्यासाठी उद्धार करण्यासाठी आहेत. की बघा तुकोबरा शब्द वापरतात कायमी पतित कीर्ती वर्णो. तुकोबरा शब्द वापरतात कायमी पतित. पतित या शब्दाचा काय अर्थ तर मी अज्ञानी
सांगा, तुकाराम गाथेला काय म्हटलं जातं? 5वा महिला मंडळ काय म्हटलं जातं? झोपलाय का तुम्ही? बोलत राहा. बघा, एका ठिकाणी गेल्यानंतर मी प्रश्न विचारला. काय विचारला? रावणाच्या बायकोचं नाव काय? काहीतरी बोलू नका. रावणाच्या बायकोचं नाव काय? तुम्हाला माहितीये का हो? मंदोदरी. असाच प्रश्न विचारला, खालून उत्तर आलं काय? रावणाच्या बायकोचं नाव काय? अंजलीबाई. आता ज्याला कळालं त्यांनी व्यवस्थित हसून घ्या, ज्याला कळालं नाही सकाळपर्यंत विचार केला तरी पण. मी म्हंटल, अहो मी तर रावणाच्या बायकोचं नाव विचारलं, तिचं तर नाव मंदोदरी आम्ही ग्रंथामध्ये वाचले, आणि अंजलीबाई का टोपण नाव ठेवले की काय तुम्ही? तर नाही, खालून आवाज आला परत. आम्हाला काय वाटलं? राणादाच्या बायकोचं नाव काय? कारण कीर्तनात आल्यानंतर काय करावं, आमचं लक्ष इकडं पाहिजे. एका असंच महाराज, एक आजीबाई कीर्तनात बसल्या, सारखं हात वर खाली वर खाली. मी म्हणलं, आजीबाई काय हाताला लागले तुमच्या? काय प्रॉब्लेम झालाय? दुखतोय हात काय? काही नाही, तुझं तू कीर्तन सांग. मी म्हणलं, आजीबाई मला सांगायलाच पाहिजे काय झाले. ती आजीबाई सांगते की काय नाही, सकाळी आवरल्यानंतर दुपारी जेवल्यानंतर भांडी व्यवस्थित घासलीत, ठेवलीत, बाहेर आले, दरवाजा लावला, दरवाजाला कडी सुद्धा लावली, कडीला कुलूप सुद्धा लावलं. मी म्हणलं, काय किल्ली लावायची राहिल्या का? नाही, किल्ली सुद्धा लावली. किल्ली माझ्या जवळ आहे, पण एक प्रॉब्लेम झालाय, मला रोजची सवय आहे कुलूप लावल्यानंतर कुलपाला वडून बघायचं. आता मला तुम्ही सांगा, कीर्तनात बसल्यानंतर किती जरी वडलं ते कुलूप वडणार आहे का? वडणार आहे का? वडणार नाहीये. म्हणून काय करायचं आम्हाला? इथं बसण्यात आमचं लक्ष कुठं पाहिजे? कीर्तनात. आणि इथं बसल्यानंतर असं बसायचं नाही की कोणतं धरून आणल्यासारखं. असं बसायचंय का? नाही. आम्हाला कसं बसायचं? त्यानंतर आमचा चेहरा प्रसन्न पाहिजे. त्या भगवंताला सुद्धा वाटलं पाहिजे की हा माझा खरा भक्त आहे. त्याचं भगवंताला सुद्धा असं वाटेल की याला खरोखर कोणीतरी. हा बघा, एका माणसाला विचारलं, मी आजोबा झाले काय, तुम्ही इतका चेहरा का पडलाय? तर कडेचा माणूस आला, मला सांगतो की महाराज, त्या माणसाकडे एवढी संपत्ती आहे की त्याच्या 7 पिढ्या बसून खातील एवढी संपत्ती, एवढी प्रॉपर्टी आहे. बघा, ते त्याला ऐकू गेलं आणि तो माझ्या डाला मला म्हटला, महाराज त्याचं बरोबर आहे, त्यानं सांगितलं ते, पण मी तोंड पाडून ह्यासाठी बसलोय, माझ्या 7 पिढ्या बसून खातील एवढी प्रॉपर्टी आहे माझी, पण मला टेन्शन आलंय कसलं, माझ्या 8व्या पिढीचं काय. बघा, अशी अवस्था आपल्याला करायची नाही. इथं आल्यानंतर आम्हाला काय करायचंय? देवा तू आणि मी काय आहे एक, त्याचा अशी भावना घेऊन आम्हाला इथं बसायचं. देवाला काय करायचंय? इथं बसणं तर देवाशी करून कोण आम्हाला कीर्तन ऐकायचंय, भजन करायचंय. की बघा, तुकोबऱ्या शब्द वापरतात. काय वापरतात? पतित. काय म्हणतात? पतित. ह्या शब्दाचा काय अर्थ आहे? तर अज्ञानी जीव आहे. की तुकोबऱ्यांसारखे जो तुकोबऱ्यांचा गाथा आहे, त्या गाथ्याला काय म्हटलं जातं? 5वा वेद म्हटलं जातं. काय? 5वा वेद म्हटलं जातं. असा गाथा ज्यांनी लिहिलाय, असा गाथा ज्यांनी सांगितलाय, असे तुकोबर अज्ञानी असतील का हो? असतील का? अज्ञानी नाहीत. कारण संत आहेत की ज्यांच्यामध्ये प्रामाणिकपणा, नम्रपणा भरलेला आहे. की बघा, ज्ञानोबा सांगतात, नम्र झाला भूता त्यांनी कोंडिले अनंत, की आम्हाला नम्र व्हायचं. तुकोबरा तेच सांगतायत की तुकोबरा दुसरीकडे प्रमाण देत आहेत. लहानपण काय मागतात देवाकडं? देवाकडे काय मोठेपणा मागत नाहीये, तर काय म्हणतात? देवा मला लहानपण दे. का सांगू का तुम्हाला? कारण बघा, मुंगी साखरेचा रवा, जी मुंगी आहे ती लहान आहे, पण तिच्या तोंडामध्ये काय असतं? साखर रवा असतो. पण सिंह मोठा आहे. सिंह काय आहे? जंगलाचा राजा आहे, पण त्याच्या तोंडाला काय लागलेलं असतं? रक्त लागलेलं असतं. रक्त कशाच आहे? तर रक्त अहंकाराच आहे. की मोठेपणा आल्यानंतर काय लागतो? तर अहंकार लागतो. की आमचे नामदेव आहेत काय म्हणतात? अहंकाराचा वारा न लागो राजसा. का पतित म्हणतात स्वतःला? स्वतःकडे मोठेपणा घेत
तुकोबरा म्हणतात कायमी पतित कीर्ती बनू, संतांची मी अज्ञानी जीव काय वर्णन करू. हे संत जे अवताराला आले की बघा एक देव आहे, एक तुम्ही आम्ही आहोत आणि एक संत आहेत. बघा देवाला बोलवावं लागतं, देव स्वतःहून येत नाही, देवाला बोलवावं लागतं. ज्यावेळेस श्रीकृष्णाचा अवतार काय झालं, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवतु भारत, ज्यावेळी धर्मावरती ग्लानी आली, ज्यावेळेस महान संतांना काय झाले कष्ट झाले, त्यावेळी देवाला भगवंताला अवतार घ्यावा लागला. आणि एक तुम्ही आम्ही आहोत, तुम्ही आम्ही आहोत की आपल्याकडे जन्माला येण्याचा सुद्धा अधिकार नाही आणि मरण्याचा सुद्धा अधिकार. बघा आता आपल्याला ही पण शाश्वती नाहीये की आम्ही आता बसलोय कीर्तनाला इथून बाहेर जाऊ की नाही, ह्याची सुद्धा शाश्वती आमच्याकडे नाहीये. नव्हे आम्ही आज कीर्तनाला आम्ही उभारलोय, आम्ही इथलं बाहेर जाऊ की नाही हे सांगू शकत नाही, याची शाश्वती आम्हाला नाहीये. पण संत एकमेव आहेत की ज्यांच्या इच्छेने ते येतात आणि इच्छेने काय करतात, जातात. आणि ते तुकोबऱ्यांचं काय झालंय, वैकुंठ गमन झाले, स्वतः भगवंत त्यांना घेऊन जाण्यासाठी आले. ते संत आहेत की जे संत आहेत की बघा एकनिष्ठता ज्यांच्या ठाई भरलेल्या आहेत ते संत आहेत. तुकोबऱ्यांचा निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म आहे की ज्यांच्यामध्ये निष्ठा हा स्वधर्म भरलेला आहे ते संत आहेत. बघा उदाहरण देते तुम्हाला, नामदेवराय आहेत की बघा नामदेवरायांचा एक नियम होता की ज्या वेळेस एकादशी असेल, ज्या दिवशी एकादशी असेल त्यांच्या घरी कोणी सुद्धा जेवत नव्हतं. त्यांच्या घरी असणारे सेवक असतील, नोकर चाकर असतील, सगळ्यांची काय असायची, एकादश असायची. कारण सगळ्यांच्या गळ्यामध्ये काय होती, पवित्रशी तुळशीची माळ होती. कारण महाराज सगळेजण म्हणतात, काय म्हणतात, ज्याच्या गळ्यामध्ये माळ आहे त्याने काय करावी, संकष्टी करावी, काय करावी, एकादशी करावी. आणि ज्याच्या गळ्यामध्ये नाही त्याने नाही केली तरी पण कुणी सांगितलंय का कुणी. बघा एकादशी दिवशी जर तुम्ही अन्न खाल्लं तर ते काय होतं, तर श्वानाच्या विष्ठेप्रमाणे ते अन्न असतं आपल्यासाठी. म्हणून एकादशी दिवशी अन्न ग्रहण करायचं नाही. नामदेवरायांच्या घरामध्ये प्रत्येक व्यक्ती आहे ती अन्न ग्रहण करत नव्हते त्या दिवशी. बघा काय झालंय, भगवंताच्या मनामध्ये एक इच्छा निर्माण झाली. काय निर्माण झाली की आपला जो भक्त म्हणतोय नामदेवराय आहे की आपला काय म्हणतात, भक्त म्हणतात, त्यांची जर आज काय घेऊया, परीक्षा घेऊया. म्हणून कुठे गेले, तर नामदेवरायांच्या घराच्या दारात गेले, बाहेर गेले आणि नामदेवरायांना हाक मारतायत. आणि जात असताना विठुराया म्हणून गेले नाही तर काय म्हणून गेले, एका वृद्ध माणसाचा काय घेतला, वेश घेतला. गेल्यानंतर बघा दारात उभारले आणि दारात उभारल्यानंतर काय झाले, तर बघा नामदेवरायांना हाक मारतायत, कोणीतरी बाहेर या, कोणीतरी बाहेर या आणि मला अन्न द्या. 4 दिवस झाले मी उपास आहे, कोणीतरी मला काय द्या, एक 4 घास अन्न द्या. नामदेवराय बाहेर आले. बाहेर आल्यानंतर काय झाले बघा, नामदेवराय काय सांगतायत की बाबा मी तुम्हाला अन्न दिलं असतं, पण आज काय आहे, एकादशी, मी तुम्हाला अन्न देऊ शकत नाही. मी तुम्हाला फलाहार देतो, काय केळी असेल, सफरचंद असेल मी तुम्हाला देतो, तुम्ही तो घ्या आणि त्याच्यावरती उद्या सकाळी मी तुम्हाला अन्न देतो. पण भगवंत काय ऐकत, कारण भगवंत कशासाठी आले होते, फोटो काढायसाठी, कशासाठी, परीक्षा घेण्यासाठी आले होते. बघा भगवंतांनी सुद्धा ऐकलं नाही. हे बघ तू दिलंस तर मला आत्ताच द्यावं लागेल, नाही तर माझ्या ह्या क्षणाला काय होतील, प्राण ह्या शरीरातून निघून जातील, तुला आत्ताच मला अन्न द्यावं लागेल. बघा नामदेवराय विचार करतात, मी तुम्हाला अन्न देऊ शकत नाही. तुम्ही म्हणता ना तुम्हाला मृत्यू आला तर ते पाप कुठे येईल, माझ्या माथ्यावरती येईल. ते पाप घेण्यासाठी सुद्धा मी तयार आहे, पण मी माझा नियम मोडणार नाही. बघा त्यावेळेस भगवंत काय करतात, वृद्ध त्या माणसाचा वेश घेतलेला असतात, त्या वेशातून काय करतात, तर मृत्यू मरत असताना ते सांगतात की आज मी मरतोय, पण मरत असताना काय होणार आहे, ह्या मृत्यूचं कारण कोण असणार आहे, तू असणार आहेस. जवळची आसपासची माणसं तिथं आली आणि आल्यानंतर त्या माणसाच्या काय झाला, शरीरातून प्राण निघून गेला. आणि सगळी माणसं, सर्व जी लोक होती ती नामदेवरायांना बोलू लागली की तुमच्यामुळं काय झालंय, आज एका वृद्ध माणसाचं काय झालंय,
प्राण निघून गेलाय. जर तुम्ही अन्न दिलं असतं तर नक्कीच हा वाचला असता. म्हणतात माफ करा, पण माझा नित्य नियम आहे, माझी एक निष्ठा आहे की एकादशीला कोणालाही अन्न द्यायचं नाही, अन्न घरामध्ये शिजवायचं नाही. आणि जे तुम्ही पातक म्हणता ना ते मी माझ्या मस्तकावरती घ्यायला तयार आहे. तुम्ही जी शिक्षा मला द्याल ती मी घ्यायला तयार आहे. बघा शिक्षा ठरली. त्या माणसाला घेतलं, त्या नदीच्या काठावरती गेले. गेल्यानंतर एका त्या तेडीवरती त्या ह्याच्यावरती कोणाला झोपवलं, त्या माणसाला झोपवलं. आणि दुसरीकडे कोणाला झोपवलं तर नामदेव यांना झोपवलं. त्यांची शिक्षा तीच ठरवली. ज्या प्रकारे त्या माणसाचा जीव गेलाय, तुला आता काय करावं लागेल, जिवंतपणे तिथं झोपावं लागेल. बघा त्यावेळेस नामदेवराय तयार झाले. तयार झाल्यानंतर आग लावणार इतक्यात बघा स्वतः भगवंत तिथं काय झाले, उठून बसले आणि नामदेवरायांनाही उठवलं. आणि काय केलं, नामदेवरायांना मिठी मारली आणि सांगितलं, अरे नामा, मी काय झालं होतं, आज तुझी परीक्षा घेण्यासाठी आलो होतो आणि या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाला आहेस. तिथं तू नित्य नियम ठेवलायस, तो काय केलास, निष्ठेनं पूर्ण केलायस आणि त्यासाठी मी तुझ्यावरती प्रसन्न झालेलो आहे. ही आम्हाला निष्ठा ठेवायची. का संत आमचा उद्धार करतात, का संतांनी आम्हाला हात लावून, संतांची संगत आम्हाला लाभल्यानंतर काय होतंय, आमचा उद्धार होतोय. ज्ञानोबा सुंदर सर वर्णन करतात हरिपाठामध्ये. नित्य निमनामी ते प्राणी दुर्लभ, नित्य निमनामी ते प्राणी दुर्लभ. नित्य नियमन आणि ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ. तर या जवळी आमच्याकडे लक्ष्मी सुद्धा येऊ शकते, पण आमच्याकडे त्यासाठी अगोदर काय पाहिजे, नित्य नियम पाहिजे. आणि तो नित्य नियम कोणी पाळलाय तर संतांनी पाळलाय. आणि त्याच संतांच्या संगतीतून आम्हाला काय प्राप्त आहे, आमचा उद्धार होणार आहे. तो असणारा विठुराया आहे. की आम्ही सुख 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 म्हणजे काय म्हणतो, ते सुख म्हणजे काय आहे तर आमचा तो असणारा परब्रह्म विठुराया आहे. ते सुख आम्हाला प्राप्त होणार आहे त्या संतांच्या संगतीतून. त्यांचा अवतार कशासाठी, आमचा जड जीव आहे की जड जीव आहे, आम्हाला कळत नाही आमचा उद्धार कसा करून घ्यावा. बघा सांगू तुम्हाला, संतांचा उद्धार संतांच्या स्पर्शातून उद्धार होतो, संतांच्या संगतीतून उद्धार होतो. बघा ज्यावेळेस वाल्या कोळीचं सुंदर असं उदाहरण आहे की वाल्या कोळी असा एक दुष्ट आहे की काय करायचा, माणसांना मारायचा. काय करायचा, माणसांना मारायचा, त्यांचे पैसे घ्यायचा आणि तो माणूस मारल्यानंतर एक खडा घ्यायचा आणि भल्या मोठ्या रांजणामध्ये तो टाकायचा. आणि असे रांजण किती भरले होते, 7 रांजण ज्या वाल्यानं भरले होते. त्या वाल्याची गाठ कुणाशी पडली तर बघा कोण आहेत, नारद मुनी आहेत. की बघा आम्ही म्हणतो प्रत्येक गावामध्ये एकतरी नारद मुनी असतच, पण काय झाले, आम्ही नारद मुनींना काय करतोय, बदनाम करतोय. पण त्या ठिकाणी त्या
काही गोष्टी ठराविक आहेत की त्या घडल्याशिवाय पुढचं कार्य घडणं अशक्य आहे. बघा, ती नारद मुनींची भेट कुणाशी झाली? त्या वाल्या कोळीशी झाली. भेट झाल्यानंतर काय झाले बघा, नारद मुनी विचारतात वाल्या कोळीला, अरे वाल्या, इतकं पाप करतोयस, इतक्या हत्या करतोय, ते पाप तुझ्या डोक्यावरती बसलंय, ते कुणासाठी करतोयस एवढं पाप? त्यावेळेस तो म्हणतोय की माझ्या स्वतःसाठी एकट्यासाठी मी करत नाही, तर माझ्या घरच्यांसाठी करतोय. नारद मुनी म्हणतात, बर, तू एकट्यासाठी करत नाही, तुझ्या घरच्यांसाठी करतोयस. मग एकदा घरी जा आणि घरी जाऊन आपल्या कुटुंबियांना विचार. काय विचार? की मी एवढं पाप करतोय, मी एवढी पाप करतोय, ह्या पापामध्ये तुम्ही भागीदार व्हाल का आहात तुम्ही? बघा, वाल्या कोणीने केलं. घरी गेला. घरी गेल्यानंतर प्रत्येकाला विचारलं, पण कोणीही तयार झालं नाही. बायको म्हणते, अहो, मी तुमची कोण आहे? धर्मपत्नी आहे. तुम्ही माझे पती आहात. तुम्ही माझा सांभाळ करणं आहात. हे तुमचं काय आहे? कर्तव्य आहे. हे तुमचं कर्म आहे. आणि त्यामुळे ते पाप तुमच्यावरतीच राहत. ते माझ्याकडे येत, मी त्यात भागीदार होऊ शकत नाही. प्रत्येकाकडून त्याला हेच उत्तर आलं. आणि त्यावेळेस तो कुठे गेला? संत म्हणजे नारद मुनींना शरण गेला. आणि शरण गेल्यानंतर बघा, नारद मुनी त्याला उपदेश करतात, एवढं पाप केलंस, पण त्याचा मागं जाऊ दे, इथून पुढे तू कर. काय कर? तर त्या भगवंताचं नामस्मरण मुखामध्ये घे. बघा, घेता नाम विठोबाचे पर्वत, जळतील पापाचे, वाल्या कोळी महाहत्यारी, नामे तारीला निर्धारी. अखंडपणे काय घेतले मुखामध्ये? नाम. नारद मुनीने उपदेश केला. काय कर? त्या भगवंताचं, रामाचं काय कर? रामाच्या नामाचा काय कर? अखंडपणे जप कर, स्मरण कर. पण एवढा महाहत्यारी असणारा वाल्या कोळी, त्याच्या मुखामध्ये त्याला राम म्हणणं सुद्धा काय झालं होतं? अवघड झालं होतं. आणि त्यावेळेस नारद मुनी सांगतात, तुला राम राम म्हणता येत नाही ना, तर तू काय म्हण? राम 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 राम. बघा, सतत सतत मरा मरा म्हटल्यानंतर त्याचा काय उच्चार झाला? राम 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 झाला. आणि अखंडपणे त्या रामाचं चिंतन केल्यानंतर तो वाल्या कोळी राहिला नाही, तर वाल्मिकी ऋषी झाला. मग मला सांगा, एवढी हत्या केलेलं, एवढं पाप केलेलं वाल्या कोळी जर त्याचा जर उद्धार होत असेल, तुम्ही आम्ही एवढं पाप केलंय का? तुम्ही आम्ही केलेलं नाही. पण आम्हाला गरज कशाची? आम्हाला संतांनी सांगितलेल्या रस्त्यावरती चालायची गरज आहे. संतांच्या संगतीत जाण्याची गरज आहे. कारण काय आहे? पंगत चुकली तर चालेल, संगत चुकली की चालत नाही. बघा, दोन मित्र काय झालं होतं? दोन मित्रांनी काय घेतलं होतं? अमृत घेतलं होतं. ह्यातलं कलियुगातलं माहित आहे ना सगळ्यांना? सरकार मान्य टिंबा दुकान माहित आहे ना तुम्हाला? इकडं माहित असेल. हा, अहो महाराज, अमृत म्हणजे अमृत निघालं 14 रत्न, पण त्याच ओळीमध्ये सुद्धा हेच होतं. बघा, ते घेतलं दोन मित्रांनी घेतलं. आणि घेतल्यानंतर कुठे गेले? घेतली, फुलं झाले दोघं पण. आणि म्हटले, काय म्हटले? रात्रीची 12ची वेळ आहे, 12ची वेळ आहे. दोघांनी घेतली. आणि घेतल्यानंतर काय झालंय? तर म्हणतायत, एक म्हणतं दुसऱ्याला, चल जरा आज नावीतनं प्रवास करूया नदीतनं. झालं, ही दोघं गेलीत, नावेत बसलीत. बसल्यानंतर बघा, दोघं जण नावेत बसले, दोघं पण फुल आहे दारू
पिऊन आणि दोघं पण बसल्यात आणि बसल्यानंतर बघा ते ओढायचं काय असतं वल्ल, हा वल्ल वडतायत बघा. रात्रीचे 12 वाजले, 12चे 2 झाले, 2चे 4 झाले, 4चे 6 झाले आणि शेवट तिथं नावाडे आला. नावाडे आल्यानंतर हा त्यांना तिथंच बघतोय आणि डोळे चोळतात. तर रात्री तर आम्ही किनाऱ्यावर होतो, आता पण तिथंच आहे. बघा तो नावाडे आला. नावाडे आल्यानंतर त्यांना म्हणतोय, अरे खुयानो इतकी प्याला इतकी चढली तुम्हाला की नावेला ती दोरी बांधली ती सुद्धा सोडली का? मग नाव पुढे जाईल का? ते सोडल्या नाही म्हणजे नाव पुढे जाईल का? कितीही बोललं ते वडा, ते पुढे जाणार आहे का? जाणार नाही. म्हणून संगत आम्हाला काय करायचे? चांगली संगत ठेवायची. आमचे लहान बाळ आहेत की बघा पोटामध्ये असताना त्यांच्यावरती त्या भगवंताच्या नामाचे संस्कार करायचे. आमचे जिजाऊ माता आहेत की ज्या जिजाऊ माताने काय केले तर ज्यावेळेस छत्रपती पोटामध्ये आहेत, छत्रपती ज्यावेळेस पोटामध्ये आहेत त्यांनी काय केले हो? मालिका बघितल्यात का पिक्चर मोबाईल वरती बघितल्यात? नाही. काय केले? रामायणाचं वाचन केले, महाभारताचं वाचन केले, भगवद्गीतेचं वाचन केले, ज्ञानेश्वरीचं वाचन केले. आणि त्यानंतर काय झाले तर त्या आई साहेब त्या भगवंताकडे त्या शिवाई देवीकडे मागणं मागताय. काय मागणं मागताय की देवी देत असताना मला पुत्र असा दे. सगळीकडे काय झालाय? अंधार पसरलाय. सगळीकडे फक्त अंधार पसरलाय. आणि जर तुला द्यायचं असेल मला बाळ तर असा पुत्र दे. या अंधारामध्ये एक देवता दिवा मला असा असणारा दे, एक मशाल अशी हातामध्ये धरावी असा मुलगा दे. सगळीकडे एका ज्योतीने काय करावा? सगळीकडे काय करावा? उजेड पसरावा असा मला मुलगा ही मागत असताना आम्हाला कसं मागायचंय? पुत्र देय ईसा गुंडा त्याचा तीही लोकी झेंडा. पण आज आमचं बाळ जर डॉल्बी समोर नाचत असेल तर आम्ही कट्ट्यावरती बसतोय आणि शेजारीला म्हणतोय, बघ ग राधे माझं बाळ कसं नाचतंय. आम्हाला नाचायचंय, आम्हाला नाचायचंय, तो आनंद घ्यायचाय. पण डॉल्बी समोर शांताबाईच्या गाण्यावर नाचायचं. आज बघायला गेलं मुलं नाचत होती, आता मुली सुद्धा पुढे आल्यात नाचायला. आणि त्या मुलींना जर विचारलं की बाई तुला हरिपाठ माहितीये का, तुला ज्ञानेश्वरी माहितीये का? आय डोंट नो. हा हेच आम्हाला उत्तर येतं. पण आम्हाला हे उत्तर नको आहे. आम्हाला नाचायचंय. पण कुठं नाचायचंय? आम्हाला नाचायचंय. पण कुठं नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू जगी. कारण इथं नाचल्यानंतर आम्हाला काय मिळणार आहे? काय प्राप्त होणार आहे? ज्ञान आणि ज्ञान प्राप्त होणार आहे. कारण बघा आम्ही म्हणतो की काय ज्ञानेश्वरी
वेळी काय झाले तर काही वस्तूंचा शोध लागलाय, बलाचा शोध लागलाय, पण त्याच बलाचा उल्लेख ज्ञानेश्वरीमध्ये आहे. मग तया उदकाचे आवेशे प्रगटले तेजने लखलं की दिसे ते विजू माझे असे शरीर काही. म्हणजे पाण्याच्या जास्त घर्षणाने काय होते, वीज निर्मित होते. काय होते, वीज निर्मित होते. आता तेच आम्हाला काय होतं पुस्तकामध्ये शिकायला आहे बघा. ज्या ठिकाणी विज्ञान संपतं त्या ठिकाणी काय चालू होतं, अध्यात्म चालू होतं. म्हणून आम्हाला रस्ता धरायचा आहे, आम्हाला विज्ञान सुद्धा जगायचं आहे, आम्हाला कॉलेज शाळा सगळं करायचं आहे. पण ते करत असताना सुद्धा आम्हाला अध्यात्माचा हात धरायचा आहे. आम्हाला आमची संस्कृती जपत आम्हाला पुढे शिकायचं आहे. की बघा आपल्या भारताच्या पहिल्या डॉक्टर कोण आहेत, आनंदीबाई गोपाळ आहेत. की ज्यांनी शिकत असताना तिथे गेल्यानंतर बाहेरच्या देशामध्ये गेल्यानंतर सुद्धा संस्कृती सोडली नव्हती. जो आमचा भारतीय पोशाख आहे, आमची साडी असेल, आमची वेणी असेल, सगळं कसं होतं भारतीय संस्कृतीप्रमाणे शिकताना होतं. पण आज सुद्धा आम्ही कॉलेजमध्ये गेलं, एखादी मुलगी जर वडणी जरी घेऊन गेली तरी सुद्धा तिला काय म्हटलं जातं, तिची खुळ्यात काढली जाते. पण आम्हाला ते बदलवायचं आहे आणि त्यासाठी आम्हाला संतांनी सांगितलेल्या रस्त्यावरती जायचं आहे. ते संत कशासाठी अवतार घेतात तर आमच्या उद्धारासाठी घेतात. आमचा उद्धार व्हावा यासाठी संत अवतार घेतात. नवे नवे कशासाठी तर वाढावया सुख भक्तिभाव धर्म. हो, हा जो धर्म आहे, ही जी भक्ती आहे ती पूर्वी काळापासून आहे. पण काय होते, मध्ये मध्ये लोप पावत जाते, आम्ही विसरतो. कारण आमची एक सवय आहे विसरण्याची. की आम्हाला एखादी गोष्ट चांगली सांगितली की आम्ही ती लगेच विसरतो. बघा आमच्या शेजारी कोडुलिंग गाव आहे, तिथे गेलो कीर्तनाला. मी कीर्तनामध्ये एक सांगितलं होतं की तुम्ही काही पण घरामध्ये करत असाल, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. मी सांगितलं तुम्ही झाडू जरी काढत असला तर काय म्हणायचं, राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी. काय करायचंय, आम्ही झाडू जरी काढत असेल तर रामकृष्ण आमच्या मुखामध्ये, का त्याला काही वेगळं काय करावं लागतं का, नाही करावं लागत. दुसऱ्या दिवशी गेलो तिथं, दुसऱ्या दिवशी गेल्यानंतर बघा जेवायला बसलो. जेवायला बसल्यानंतर एक लहान, मला वाटतं 25-26च्या मुली असतील, त्या आल्यानंतर माझ्या शेजारी बसल्या होत्या. मला म्हणतात दीदी कीर्तन खूप छान सांगितलं, कीर्तन खूप सुंदर झालं. मी म्हणलं हो का, बर मग तुझ्या काय लक्षात आहे का कीर्तना सांगितलेलं. तर म्हटल्या हो दीदी आहे आमच्या लक्षात. म्हणलं काय लक्षात आहे तुझ्या, तर तुम्ही एक सांगितलं होतं की झाडू काढत असताना काय करायचं, भजन करायचं. मी म्हणलं तुम्ही केलं, तर त्यांचं उत्तर आलं आम्ही झाडूनच काढलं. आणि झाडून काढलं नाही त्यामुळे नामस्मरण सुद्धा केलं. आम्हाला असं करायचंय का, नाही. बघा आम्हाला भक्तिभाव धर्म काय करायचा आहे, वाजवायचा आहे. कारण आजच्या स्थितीमध्ये बघितलं तर आम्हाला प्रेम कुठंतरी कमी दिसतं. कारण आमचं काय झालंय, आम्हाला दिखावा जास्त झालाय ना, अंतःकरणातील भाव कमी झालाय. बघा एका गावामध्ये एक माणूस आला आणि काय करतो, भली मोठी दाढी वाढवली. काय केले, भली मोठी दाढी वाढवले. कडेला 4-5 त्याचे काय शिष्य आहेत आणि ते काय म्हणतात, आमचे गुरु खूप मोठे आहेत, गुरु खूप मोठे आहेत. गावामध्ये आले, दाढी खूप मोठी, लांबच्या लांब होती, इथून पाक बाहेर त्या झाडापर्यंत होती. एवढी दाढी ते 4-5 सेवक होते त्यांनी धरली होती. धरत असताना चालत रस्त्यानं आणि काय सांगतात, मी रामरायांच्या काळामध्ये काय होतो, तूप वाढण्यासाठी होतो. काय सांगतात, तूप वाढण्यासाठी होतो. बघा गावातला एक जण आला पळत आला आणि एक त्या माणसाच्या कानाखाली त्या माणसाला प्रश्न पडला. शिष्य होते ते, त्यांनी त्याला धरलं. अरे तुला कळतं का काही, आमचे ते गुरु आहेत आणि काय केलेस तू, अरे ते इतके मोठे आहेत, रामरायांच्या काळामध्ये ते काय होते, तूप वाढण्यासाठी होते आणि तू त्यांना काय केलेस, मारलेस, अरे तुला पाप लागेल. तो म्हणतो अरे मला माहिती आहे, सगळं माहितीये की ते रामरायाच्या काळामध्ये काय होते, तूप वाढण्यासाठी होते. पण अरे आई, मी सुद्धा रामरायांच्या काळामध्ये होतो आणि मी ज्या वेळेस ते पंक्तीला तूप वाढत होते त्या पंक्तीला मी बसलो होतो आणि मला न वाटताच ते पुढे निघून म्हणून तेव्हापासून मी हुडकत होतो तो माणूस कधी घावतोय आणि आता तो
और मैंने बदला ले लिया. की बघा आपल्याला आता काय गरजेचं तर आम्हाला भाव आता रामरायांच्या काळामध्ये तो असेल का खरोखर नाही. तर काय तर तो सगळा दिखावा आहे. तर आम्हाला दिखाव्यापासून लांब राहायचं आणि आम्हाला काय करायचंय आम्हाला खरोखर भक्ती करायची आहे. कारण आज जर बाप जर दारात किंवा घरामध्ये जर हरिपाठ वाचत असेल भजन करत असेल सतत भजन जर करत असेल तर पोरग त्याला म्हणते काय म्हणते बापाला खुळं लागले. आत्ताची स्थिती झाली आहे. कारण मला सांगा बाप जर डॉल्बी समोर नाचत असेल मुलगा हरिपाठ घेऊन जातात. म्हणून काय करायचं आम्हाला आमच्या मुलांना सुधरवायचंय. त्यासाठी काय करायचंय आम्हाला संतांना शरण जायचंय. त्यासाठी आम्हाला आमच्या गुरूंना शरण जायचंय की जे संत आहेत अखंडपणे त्यांनी स्वतःचा देह कुणासाठी झिजवलाय संतांनी. श्री गुरु सारिका असता पाठीराखा इतरांचा लेखा कोण करी. की ज्यावेळी संतांना मी शरण जाऊ आमच्या गुरुंना शरण जाऊ त्यावेळेस आम्हाला दुसऱ्या कशाची गरज पडणार नाही. जगाने जरी पाठ फिरवली तरी आम्ही कुठे जाऊ आमच्या गुरुंना जाऊ आमच्या भगवंताकडे जाऊ आमच्या संतांच्याकडे जाऊ. की बघा ते संत ज्ञानोबराय सांगू तुम्हाला. बघा एक स्त्री असं सुंदर मंदिर आहे त्या मंदिरामध्ये एक स्त्री आली. मंदिरामध्ये आल्यानंतर बघा त्या स्त्रीचा वेश काय आहे बघा. केस सोडलेले आहेत कपाळाला मळवट भरलेला आहे डोळे अश्रूंना भरलेले आहेत आणि रडत रडत धावा करत त्या विठ्ठलाला काय करते बोलवते. आणि त्याच मंदिरामध्ये साईडला कोण बसले आमचे ज्ञानोबराय बसले निवृत्तनाथ बसले सोपानदेव बसलेत आणि मुक्ताबाई बसल्यात. बघा ती स्त्री आली कोणतरी साधक मुलं बसले आहेत त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरील तेज बघून ती बाई काय करते आपण जातो आता काय करूया त्यांचं दर्शन घेऊया म्हणून जाते. गेल्यानंतर बघा काय करते पहिला निवृत्तीनाथांचं दर्शन घेते परत सोपानदेवाचं दर्शन घेते परत मुक्ताबाईंचं दर्शन घेते आणि शेवटला ज्ञानोबरायांच्याकडे येते. आणि आल्यानंतर काय होतं बघा ती दर्शन घेते आणि ज्ञानोबराय तिला आशीर्वाद देतात. काय देतात अखंड सौभाग्यवती भव. काय देतात आशीर्वाद अखंड सौभाग्यवती भव. ती बाई अगोदरच रडत असते रडत रडत तिला काय होतं हसू येतं. का हो ती रडते ह्यासाठी का रडते कारण तुम्ही माझा जर वेश बघितला काय आहे वेश तर मी केस सोडलेले आहेत माझ्या कपाळाला मोठा असा कुंकवाचा मळवट भरलाय आणि ते मी रडते ह्यासाठी कारण आताच काय झालंय माझा पती वारलाय. मी हसते ह्याच कारणासाठी 1-2 मिनिटापूर्वी तर मला हा आशीर्वाद मिळाला असता तर नक्कीच माझा नवरा वाचला असता. आणि बाळा तू वयाने लहान दिसतोस मला तिथून तुझ्या चेहऱ्यावर एक तेज दिसलं मला वाटलं तू ज्ञानी असशील पण तू दिसतोस लहान आणि तसा ज्ञानाला सुद्धा लहान आहेस. आणि त्यावेळेस बघा ज्ञानोबराय उठतात
निवृत्तीनाथ म्हणतात, ज्ञाना अरे आज तुला ही बाई काय म्हटली, ज्ञानानं काय आहेस, लहान आहेस, पण आज तुला दाखवून द्यावं लागेल. आणि त्यावेळेस ज्ञानोबा जातात आणि त्या बाईच्या नवरा जो मेलेला आहे त्याच्या डोक्यावरती हात ठेवतात आणि म्हणतात, उठा सच्चिदानंद बाबा. आणि त्यावेळेस मेलेलं प्रेत काय होतंय, उठून बसतंय. नवे नवे फक्त उठत नाही तर महान असं कार्य करते. म्हणजे काय, ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहिणारे कोण आहे, सच्चिदानंद बाबा आहेत. ज्ञानोबाईंनी काय केले, ज्ञानेश्वरी सांगितले आणि लिहून कोणी घेतले, सच्चिदानंद बाबांनी लिहून घेतले. नवे नवे त्या भिंतीला सहज म्हणावं, चल ग बाई, आणि ती भिंत चालू लागावी. रेड्याच्या डोक्यावरती सहज हात ठेवावा आणि रेड्याच्या मुखातून काय निघावे, बघा सहज भिंतीला म्हणावं, चल भिंत चालू लागावी. रेड्याच्या डोक्यावरती हात ठेवावा, काय बोलावा, वेद बोलावा. ही ताकद कुणाचे, बघा प्रत्येक कीर्तनात सांगते. आता कीर्तन झाल्यानंतर तुमच्या घरी म्हैस आहे, म्हस आहे का, इकडे नाही का, आहे ना. हा, कीर्तन झाल्यानंतर घरी जायचं आणि घरी गेल्यानंतर गोट्यात म्हस आहे, नसली तरी शेजारी जायचं आणि त्या म्हशीला म्हणायचं, रामकृष्ण, काय म्हणायचं, मोठ्यानं. हा, मग म्हैस मला परत काय मिळेल, वैरण घाल एवढं सुद्धा म्हणणार. जास्तीत जास्त काय करेल, शेपूट मारेल. जास्त म्हणणार आहे का, कारण ती ताकद, तो अधिकार कोणाचा आहे, संतांचा आहे.
मोठ्याने टाळ्या वाजवा. बघा संत कसे आहे, संत उदार उदार भरल्यानंत भांडार. संत कसे आहे, उदार, की आम्हाला अखंडपणे फक्त त्यांनी काय केले, द्यायचंच काम केले. कधी घेतलं तर आम्हाला काय केले, द्यायचं काम केले. त्यांनी जो ब्रह्मरस घेतलाय तो पण काय करतात, आम्हाला ध्या म्हणजे काय करतात, उपदेश करतात. काय करतात, उपदेश करतायत. आणि माझी सगळ्यांना विनंती आहे, सगळ्यांनी हात वरती घ्यायचे. सगळ्यांनी 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 हात वरती घ्यायचे. हा, आणि ज्या जनाबाई आहेत त्या जनाबाईंनी एक ओवी म्हणतात भगवंताला बोलवले, ती ओवी सगळ्यांनी म्हणायची आहे. मृदंग वाजणार नाही, टाळ वाजणार नाही, फक्त तुम्ही म्हणायचं. सुंदर माझे राते ग फिरते वंतुके, सुंदर माझे राते ग फिरते वंतुके, उभ्या गाऊ वंतुके तू ये रे बाजला, उभ्या गाऊ वंतुके तू ये रे बाजला, सासू आणि सासरा फिरतो तिसरा, सास आणि सासरा फिरतो तिसरा, सास आणि
हा, आम्हाला सांगावं लागतं हात वरती घ्या, हात वरती घ्या. 1 2 3 4 वेळा 5 वेळा सांगावं लागतं. पण हात खाली सांगावं लागतंय काय? हात खाली घ्या, हात दुखतील तुमचं, हात खाली घ्या सांगावं लागतंय. सांगायला लागत. बघा सुंदर असं काय करायचं आपल्याला, भजन करायचं. सगळ्यांनी प्रश्न विचारू का? आणि तुम्ही विचारा म्हणलं तरी विचारते, नाही म्हणलं तरी पण विचारते. हातानं टाळी वाजल्यानंतर भजन केल्यानंतर हात वरती केल्यानंतर कुणाच्या हाताला काय दुखापत, कुणाचा हात काय दुखल्यात वगैरे काय? रात्रभर करूया का भजन असं? बघा भजन केल्यानंतर बघा स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा मृत्यूलोकी व्हावा का हो? कारण हा सुख सोहळा, कारण हा अधिकार फक्त तुम्हाला आम्हाला आहे. काय अधिकार आहे आम्हाला? दिलेंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन बघा तो अधिकार फक्त आम्हाला दिलेंद्रिय हात पाय सगळ्यांना आहेत ना? सुंदर असे 2 हात आहेत. मग काय करायचं त्याचं? काय म्हणत मगापासून सांगते काय करायचंय. हा काय करायचंय ते आम्हाला संत उपदेश करतात. आम्हाला भक्तिभाव धर्म वाढवायचा आहे. ती भक्ती म्हणजे काय आहे? भक्ती म्हणजे दुसरं काय नाहीये, त्या भगवंतावरती नितांत असं प्रेम करणं म्हणजे काय आहे? भक्ती आहे. तोच वाढावया सुख भक्तिभाव धर्म आणि कुळाचारी नाम विठोबाचे. घ्या म्हटले चला. भगवाने माहिती येतो किंवा
तिकडं बसायला पाहिजे होते. बघा आम्हाला संत आमच्या आयुष्यामध्ये कशा आहेत, कशासाठी आले आहेत आणि आम्हाला काय करायचं आहे. संतांनी काय केलंय ते वाढवण्याचं काम केले ना. आम्हाला काय करायचंय, आम्हाला ते पुढे वाढवायचं, ते सांभाळायचं आहे. तेच संत कशा प्रकारे आहे त्यांचे गुण सांगतात की तुका म्हणी गुण चंदनाचे अंगी. ज्या प्रकारे चंदनाच्या अंगी गुण आहेत, चंदन म्हणत नाही तर चंदनाच्या अंगी जे गुण आहेत ते अखंडपणे दुसऱ्यांना काय द्यावा, सुगंध द्यावा. तशा प्रकारे संतांच्याकडून आपल्याला फक्त काय मिळतो, सुगंध आणि सुवासच मिळतोय. काय मिळते आम्हाला, सुगंधच मिळतोय. की संतांच्याकडे आम्ही गेल्यानंतर सुगंध म्हणजे काय तर प्रेमच आहे. आम्हाला काय मिळतं, खंडपणे प्रेम आणि सुगंध संतांच्याकडून मिळणार आहे. आणि अशा संतांच्या संगतीत आम्हाला जायचं, अशा संतांच्या शरण आम्हाला जायचंय. आणि त्याच्यानंतर आम्हाला काय होणार तर भगवंत प्राप्त होणार आहे. काय करायचं, आम्हाला त्याच संतांच्या संगतीत जायचंय, संगत धरायची आम्हाला. कारण आत्ताची स्थिती अशी आहे की आम्ही संगत धरतोय पण काय करतोय आम्ही. कारण एक वाक्य आहे, चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या माणसाला विरोधक आहे. ती संगतीमध्ये राहून आमच्या सोबत राहतात पण आमच्या मागे काय करतात, काड्या करतात. की गोतोंडावरती काय म्हणणार, गोड गोड बोलणार. हा तुम्ही तर किती चांगले, तुम्ही तर हे तुमचं काय तर किती भारी, असं चांगलं म्हणणार, तुम्ही किती चांगलं बोलता. पण मागं गेल्यानंतर कीर्तनातून नंतर बाहेर गेल्यानंतर म्हणणार काय सांगतात, लगेच म्हणणार. पण आम्हाला अशी संगत धरायची, त्या संगतीतून आम्हाला खरोखर काहीतरी प्राप्त होणार आहे. अशी संगत आम्हाला धरायची आहे. कारण संगत फार म्हणजे फार महत्वाची आहे. आणि झालेली सेवा तुम्हा सर्वांच्या मी अर्पण करते. अभंगाचा जेवढा जमेल, जेवढा माझ्या बुद्धीला जमेल तेवढा अर्थ मांडण्याचा प्रयत्न केलाय. बघा ज्ञानोबा सांगतात ज्ञानेश्वरीमध्ये की एक लहान बाळ आहे. ते लहान बाळ काय करते, ते लहान बाळ आपल्या वडिलांच्या ताटातला घास उचलते आणि आपल्या वडिलांना भरवण्याचा प्रयत्न करते. मग तो घास काय सरळ असतोय का, सरळ नसतो. तो कुठेतरी गालाला लागणार, कुठेतरी हनुवटीला लागणार. मग त्यावेळेस बापाला राग येतोय का, राग येत नाही. तर त्यावेळेस आनंद होतोय की माझं बाळ मला काय करते, घास भरवते. त्या वृत्तीप्रमाणे आज ह्या लहान लेकरानं तुमच्या पुढे काहीतरी मांडण्याचा प्रयत्न केलाय. हे काय चालू आहे आपलं, काय चालू आहे, कीर्तन जाणं चालू म्हणजे आता होत आलं. हा काय आहे तर सुंदर असं कीर्तन आहे आणि काहीतरी मांडण्याचा प्रयत्न केलाय. बोलण्याच्या ओघामध्ये जर खरंच काही माझ्याकडून जर काही चुकीचा शब्द गेला असेल तर काय करा, मोठ्या मनानं माफ करा. त्याचबरोबर सगळं गावातील एक सुंदर असा वारकरी संप्रदायाचा सुंदर असा वारसा लाभलेला गाव आहे की त्यानंतर बघतो आम्ही सगळ्यांच्या एक वारकरी संप्रदाय कसा असावा ते आम्हाला दिसते. की सुंदर असं मी मला स्वतःचं माझं भाग्य समजते की तुम्हाला सेवा करण्याची संधी मिळाली आहे. की मारुती पाटील माऊली आहेत त्यांचे खूप धन्यवाद देते. त्यांनी संधी दिली. सर्व माता माऊली आहेत की सर्वांचं तुम्ही आल्यापासून शांत चित्ताने बसलाय. कारण कीर्तनामध्ये सांगावं लागतं की कीर्तनामध्ये एक नियम आहे की उठून जायचं, पण ते आज सांगावं लागलं. आणि खरं तुमचेही धन्यवाद देते की तुम्ही 2 तास कुठेतरी चांगल्या कार्यासाठी
झालेले आहेत. त्याचबरोबर मृदंगाचार्य महाराज असतील, तुमचे खूप खूप धन्यवाद देते ह्या लहान बाळाला सांभाळून घेतलं त्याबद्दल. त्याचबरोबर हार्मोनियम साठी तुमचे धन्यवाद देते. विनिकरी बाबा असतील, त्याचबरोबर ज्यांच्या पुण्याईमुळे आज तुमच्या समोर उभे आहेत ते माझे असणारे आई वडील सुद्धा आज उपस्थित आहेत, त्यांच्याही चरणी मी नमस्कार करते. त्याचबरोबर ज्यांच्या आशीर्वादानं, ज्यांच्या मार्गदर्शनामुळं आज इथं उभारण्याचं धाडस करते ते म्हणजे माझे असणारे गुरुवर्य श्री हरिभक्त परायण विष्णुकांत सुतार गुरुजी. कारण मगाशी पण मी ते मुलाखत चालू असताना सांगितलं होतं की प्रत्येक जण एक वाक्य सांगतो की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, पण आमच्या गुरुवरांचं एकच वाक्य असतं, भिवू नकोस मी तुझ्या सोबत आहे. सुंदर असा आशीर्वाद मला लाभला आहे. त्यामुळे आज इथं उभारल्या तुमच्या समोर काहीतरी बोलण्याचं धाडस मी करते. त्याचं गावातील सर्व ज्येष्ठ ज्ञानानं मानानं सर्व जी उपस्थित मंडळी आहेत, सर्व ग्रामस्थ आहेत, आयोजक संयोजक आहे, सुंदर असं मंदिर आहे, सुंदर असा उपक्रम आहे की दर महिन्याच्या एकादशीला तुम्ही कीर्तन ठेवता. प्रत्येक एकादशीला काय ठेवताय तुम्ही? कीर्तन ठेवताय. खरंच सुंदर अशी प्रथा आहे, सुंदर असा उपक्रम आहे. फक्त तुमच्या सर्वांची काय पाहिजे या उपक्रमाला? काय पाहिजे? साथ पाहिजे. कारण हे कशाचं काम आहे? एकट्या कुणाचं काम? एकट्या ह्या माणसांचं जी 4 चौघात ग्रुप करत असेल त्यांचं हे काम फक्त वारकरी करतात म्हणजे त्यांच्या स्वतःसाठी करत नाही, तर हे काम कशाचं? हे धर्माचं काम आहे. कुणाचं काम आहे? हे आपला धर्म सांभाळण्याचं काम आहे. ही आपली संस्कृती आहे आणि त्या संस्कृतीला तुम्ही काय करायचंय? तुम्ही इथे येऊन करा हे म्हणत तुम्ही फक्त काय करा, 1-2 मिनिटं यायचं आहे, एक सेवा करायची. काय करायचं? आम्हाला 1-2 तास बसायचं आहे फक्त. इथं मस्त काय जमताना हातरलेला आहे, मस्त लाईट आहे, वरती फॅन आहे, सगळं तुम्हाला उपस्थित आहे. पण तरी पण आम्हाला 10 वेळा सांगावं लागतं कीर्तन चालू होणार आहे, तुम्ही कीर्तनासाठी येऊन बसा. पण गावात जर ऑर्केस्ट्रा असेल तर सांगायला लागते? बोलवायला लागते का? बोलवायला लागत नाही. पुढल्या तोंडाला आम्ही ती काय पोतं असेल काहीतरी असेल बसायचं ते घेऊन पुढल्या तोंडाला जातो. पण आम्हाला तिकडे जायचं नाही. आम्हाला फक्त मनोरंजन करायचं तर देवाची भक्ती करायची आणि ती भक्ती फक्त इथं येऊनच साध्य होणार आहे. तुम्हा सर्वांच्या जी जी उपस्थित आहेत त्या सर्वांच्या चरणी सेवा अर्पण करते. त्यावर त्या विठुरायाच्या चरणी सेवा अर्पण करते. त्याचबरोबर आज ज्यांच्या घरी उपवास फराळ झाला त्यांचाही सुंदर असा फराळ होता, त्यांच्याही चरणी मी सेवा अर्पण करते. त्यांच्या घरातील सर्व प्रेमळ मंडळी आहेत त्यांच्याही चरणी सेवा अर्पण करते. त्या सर्वांच्या चरणी सेवा अर्पण करते. युट्यूब चॅनल असेल तुमच्याही चरणी सेवा अर्पण करते. शेवटची साई Oh,
पतित कीर्तिवानो अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जना जड जीव वाढवया सुख भक्ती भाव धर्म कुळाचारी नाम विठोबाचे अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जना जड जीव तुका म्हणी गुण चंदनाचे अंगी तसे तुम्ही जगी संत जना अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जना जड जीवा। तरी झालेली सेवा तुम्हा सर्वांच्या अर्पण करते। सर्व टाळकरी जे आहेत इकडले सर्व टाळकरी सर्व भजनी मंडळ गावातले असतील सर्वांच्या सेवा अर्पण करते। त्याचबरोबर मग शाळेनंतर आमचे माल्याचे जे पाहुणे आहेत जे आमच्या सोबत आजी आजोबा आहेत त्यांचे पण पाहुणे ते बिरो मावले आहेत सर्वांच्या मी नमस्कार करते आणि सेवेला पूर्ण विराम देते। विठ्ठल